नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 चा निकाल लागलेला आहे. या निकालामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 एक्झॅक्टली किती टक्के निकाल लागला? पाठीमागचा जर आपण आढावा घेतला तर साधारणतः 3 ते 4% हा निकाल लागत होता. मात्र ह्या वर्षी हा निकाल वाढणार होता आणि तो वाढलेला आहे. का वाढणार होता? कारण बऱ्याच महिन्यांपासून वर्षांपासून विद्यार्थी अभ्यास करत होते. शिक्षकांना टीटी बंधनकारक करण्यात आलेली आहे. सो इथे विद्यार्थी संख्या म्हणजे उमेदवारांची संख्या पण वाढलेली आहे. त्या अनुषंगाने आता टक्का सुद्धा वाढलेला आहे आणि रिसेंटली कालावधीमध्ये टीईटी आणि टेट मार्फत शिक्षक भरतीची सुद्धा वारे वाहत आहे. सो या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया की हा किती टक्के निकाल एक्झॅक्टली लागलेला आहे. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी बॅचेस पण लॉन्च झालेले आहे आणि जे विद्यार्थी कदाचित ह्या टीईटीमध्ये अपात्र झाले असेल तर त्यांनी निराश होऊ नका. तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी पण अशी आहे की वर्षातनं 2दा टीईटी एक्झाम होणार आहे. नोव्हेंबर 2025ला ही बातमी आलेली आहे. सो जून जुलैला टीईटी आणि सीटीची एक्झाम पण असणार आहे आणि आत्ता ऑलरेडी सीटीची एक्झाम 8 तारखेला 7 तारखेला आहेच. सो जे विद्यार्थी अपात्र झाले असेल त्यांनी झालेला अभ्यास तुमचा नक्कीच परत उपयोगात येणार आहे. त्याच्या टचमध्ये राहा आणि या संदर्भात तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर इग्नाइट अकॅडमीची नवीन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड द्रोणा बॅच 9.0 चालू झालेली आहे, ज्यामध्ये पेपर सेपरेट पण आहे. तुम्ही ह्या बॅचला एनरोल करू शकता किंवा ज्यांना रेकॉर्डेड बॅच हवी असेल त्यांच्यासाठी पण बॅच लॉन्च झालेली आहे. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्ही शिक्षक भरतीचे काही क्लासेस आमच्याकडे जॉईन केले असेल तुम्हाला इथे 50% डिस्काउंट आहे. डिस्काउंट घेण्यासाठी TT50 नावाचा कोड वापरू शकता. या संदर्भात लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, आपण कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, एक प्रसिद्धी निवेदन आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं. निकाल लागलेला आहे, तो अधिकृत संकेतस्थळावर त्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्या निकालाचा आपण थोडक्यात सविस्तर आढावा घेऊया. बघा, हा निकाल आहे. त्यामध्ये पेपर 1 जर आपण बघितला तर पेपर 1चं पर्सेंटेज बघा किती लागलेलं आहे. पेपर 1चं पर्सेंटेज आहे 11.47. म्हणजे हा बऱ्या प्रमाणात चांगला निकाल लागलेला आहे. बघा, बऱ्या प्रमाणात 11.47 पेपर 1चा पर्सेंटेज आहे आणि पेपर 2चा 11.13 आहे. म्हणजे दोघांचं कम्पेअर केलं तर पेपर 1 पर्सेंटेज जास्त लागलेला आहे. जास्त म्हणजे थोडाफार, म्हणजे 0.30 थोडा जास्त लागलेला आहे म्हणूया आपण. आणि ओव्हरऑल जर बघितला दोन्ही पेपर मिळून तर तो लागलेला आहे 11.28. म्हणजे मागच्या आढावा घेतला टक्केवारीचा टीईटीच्या निकालाचा तर इथे हा वाढताना दिसतोय आपल्याला. 3-4% लागत होता पण आता वाढलेला आहे. हा झाला पेपरनुसार. आपण माध्यमनुसार जरी गेलो ना तर तुम्हाला पेपर 1चं जर बघितलं, पेपर 1 ओव्हरऑल 11.47 निकाल लागलेला आहे, टक्के निकाल लागला आहे. यामध्ये सर्वात जास्त पेपर 1 मध्ये कोणत्या मीडियमचं पर्सेंटेज आहे तर ते आहे कन्नड मीडियमचं. बघा, कन्नड मीडियमचं. मराठीसाठी तुम्हाला 12.2% निकाल लागलेला आहे आणि 12.19 हा निकाल लागलेला आहे हिंदीचा. बाकी ॲज युजल तुम्ही बघू शकता. त्यानंतर पेपर 2 मध्ये 2 होते, एक गणित विज्ञान आणि एक सामान्य विज्ञान समाजशास्त्र होता. तर गणित विज्ञानचं आपण जर पर्सेंटेज बघितलं तर त्यामध्ये ओव्हरऑल पेपर 2 मध्ये गणित विज्ञानसाठी 9.12 हा निकाल लागलाय, टक्के निकाल लागलाय. ज्यामध्ये सर्वात जास्त निकाल लागलाय तो 22.22 हा बंगाली भाषेचा आहे. त्याच्यानंतर 17% निकाल लागलाय तो म्हणजे हिंदीचा आणि मराठीचा लागलाय 8.29%. बाकी तुम्ही बघू शकता. आणि पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्राचा सर्वात जास्त निकाल लागलाय. बघा, 12.33 लागलेला आहे आणि त्यामध्ये पण 22.29 हा हिंदी मीडियमचा आहे. त्यानंतर 11.90 हा तुमचा बंगाली मीडियमचा आहे आणि 9.81 हा तुमचा मराठी मीडियमचा आहे निकाल. सो असा थोडक्यात हा निकाल लागलेला आहे. सो ओव्हरऑल ह्या वर्षी दोन्ही पेपरचा एकूण पर्सेंटेज आपण बघितला तर सर्वात जास्त 11.28 लागलाय. त्यामध्ये पेपर 1चा पेपर 2 पेक्षा निकाल हा थोडा जास्त लागलेला आहे. तो अशा पद्धतीने हे निकालाचं विश्लेषण थोडक्यात आपण बघितलं. पण यामध्ये बघा, पात्र किंवा पास झालेल्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन आम्ही करतोच आहे. आमचेही बरेचसे विद्यार्थी यामध्ये आहे. मला नक्की कमेंटमध्ये तुमचे निकाल पण कळवा. आणि दुसरं म्हणजे जे अपात्र झालं असेल त्यांनी निराश होऊ नका. 1-2 मार्कावरनं राहिला असेल किंवा वेगळी कारणं आहेत, अभ्यास प्रॉपर केला नाही, लक्ष दिलं नाही, लेक्चर व्यवस्थित अटेंड केलं नाही, प्रॉपर सिलेबस बघितला नाही, वेगवेगळी कारणं असू शकतात. तुम्हाला वेळ मिळाला नाही, तुमचं वेगळे कार्यक्रम असू शकतात किंवा वेगळं तुमचं बिझी असू शकतात, वेगळ्या कामामध्ये व्यस्त होते तुम्ही. पण तरी पण संधी तुम्हाला ह्या जून जुलैला असणार आहे. टीईटी पण आणि सीडी पण एक्झाम होणार आहे. सो झालेला अभ्यास हा तुमचा वाया जाणार नाही. त्या अभ्यासावरती तुम्ही परत रिव्हिजन चालू ठेवा, टचमध्ये राहा, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. यासाठी मदतीला इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण आहेत. तुम्हाला आवश्यकता असेल तर नक्की नवीन बॅच आहे, 20 फेब्रुवारीपासून चालू होते. द्रोणा बॅच 9.0 ची आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. ह्या बॅचेसबद्दलची माहिती तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे.
किंवा रेकॉर्ड बॅच पण तुम्ही घेऊ शकता. ही पण बॅच अवेलेबल आहे. एक्झाम होईपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी असणार आहे. या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा हा हेल्पलाईन नंबर यांनाही कॉल करू शकता. अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. सो परत एकदा जे पात्र झाले उमेदवार त्यांचं अभिनंदन. अपात्र झाले उमेदवारांनी खचून न जाता परत पुढच्या एक्झामसाठी प्रिपेअर राहायचं आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.